नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। सर्व शालेय स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप असू दे किंवा कोणतीही परीक्षा असू दे, स्पर्धा परीक्षा बऱ्याच वेळा मुलांना मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या हेच कळत नसेल तर त्यापुढची आपण उदाहरणं सोडवू शकू का? नाही। म्हणून आपल्याला त्यासाठी मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। मग आता कोणत्या तर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ संख्या। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे मूळ संख्या म्हणजे काय। ज्या संख्यांचे एक व ती संख्या या व्यतिरिक्त अन्य कोणतेही विभाजक नसतात त्या संख्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो। आणि प्रत्येक परीक्षेला मूळ संख्यांवर आधारित उदाहरणं विचारलीच जातात, त्यामुळे आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे। मग आता बघा, आपण इथे 5 चे विभाजक करूया। 5 कुणाकुणाच्या पाड्यात आहेत तर बघा, 5 1 च्या पाड्यामध्ये आहेत आणि 5 च्या पाड्यामध्ये आहेत। बाकी कोणाच्या पाड्यामध्ये आहेत का नाही, म्हणजेच 1 आणि 5 च्या पाड्यात आहेत, म्हणजेच 1 आणि 5 हा 5 चे काय आहेत, 2 विभाजक आहेत। मग बघा, व्याख्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या संख्यांचे म्हणजे या संख्याचे ज्या संख्यांचे एक व ती संख्या बघा, 1 आणि ती संख्या म्हणजे कोणती, 5 हे दोनच अवयव आहेत, बाकीचे अवयव नाही आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो। उदाहरण घेतलं आपण 5चं। आता दुसरं 11। आता 11चे विभाजक सांगायचे झाले तर 11 फक्त 1 च्या आणि 11च्याच पाड्यात आहेत, म्हणजे फक्त 11 एके 11 एवढे दोघांच्याच पाड्यात आहेत, म्हणजे त्या 11चे दोनच मूळ अवयव, दोनच विभाजक आहेत, म्हणून मग 11 ही काय झाली तर मूळ संख्या झाली। मग अशाच आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे। मग आता 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या ते पाहूया आपण। बघा, एवढ्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 या आहेत मूळ संख्या। मग आता 1 ते 100 मधल्या ह्या एकूण मूळ संख्या आपण पाहिलेल्या आहेत। आता इथे बघा, काही आपल्याला प्रश्न विचारले जातात, एकूण मूळ संख्या किती। मग आपण जर ह्या मूळ संख्या काउंट केल्या तर एकूण मूळ संख्या किती आहेत तर 25 आहेत। 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25। आता 1 ते 100 मध्ये सममूळ संख्या किती आहेत, जी मूळ संख्या पण आहे आणि समसंख्या आहेत। तर इथे आपण विचार केला तर बघा, फक्त 2 ही काय आहे, समसंख्या आहे आणि मूळ संख्या पण आहेत। फक्त 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे। बाकी सगळ्या संख्या जर आपण बघितल्या तर सगळ्या संख्या कशा आहेत, सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या कशा आहेत, विषम संख्या आहेत। फक्त 2 ही एकच अशी संख्या आहे की जी समसंख्या आहे आणि मूळ संख्या पण आहे। आता इथे आपण 1 का घेतला नाही हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। 1 ही काय आहे, 1 हे मूळ संख्या पण नाही आहे, संयुक्त संख्या पण नाही, मग 1 ही आहे काय तर 1 ही काय आहे, नैसर्गिक संख्या आहे। हे लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात। पुढचं बघूया आपण। संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतात। मग आता बघा, म्हणजे मूळ संख्या सोडून उरलेल्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या। फक्त 1 ही येणार नाही, कारण 1 ही नैसर्गिक संख्या आहे। मग आता बघा, आपण 15 चे अवयव काढूया। 15 कुणाकुणाच्या पाड्यात आहेत तर बघा, 1 च्या पाड्यामध्ये आहेत, 3 5 15 5 3 15 आणि 15 1 15। मग बघा, 15 चे किती, 2 पेक्षा जास्त अवयव आहेत, म्हणजे 15 ही काय झाली तर संयुक्त संख्या झाली। मग याच पद्धतीने बघा, मूळ संख्या सोडून उरलेल्या ज्या काही संख्या आहेत त्या सगळ्यांना काय म्हणतो आपण, संयुक्त संख्या। मग 1 ते 100 मध्ये एकूण किती संयुक्त संख्या आहेत तर किती बघा, 25 मूळ संख्या, बघा 25 मूळ संख्या आणि 1 ही नैसर्गिक संख्या। मग एकूण किती झाले, 26। आपले 1 ते 100 मध्ये चालले, मग या 100 मधून हे 26 जर आपण वजा केले तर आपल्याला माहिती 10 तून 6 गेले 4 आणि 9 तून 2 गेले 7, किती राहिल्या संख्या 74। मग एकूण 1 ते 100 मध्ये एकूण किती, 74 संयुक्त संख्या आहेत। आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, मग इथे मूळ आहे म्हणजे मूळ संख्या तर पाहिजेच आणि जोडमूळ पाहिजे, म्हणजे काय, जोडून येणारी मूळ संख्या। आता आपण व्याख्या बघूया। 2 मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात। ही झाली एक व्याख्या। दुसऱ्या पद्धतीने जर लक्षात ठेवायचं असेल तर ज्या 2 मूळ संख्यांमध्ये, ज्या 2 सलग मूळ संख्यांमध्ये 2चा फरक येतो त्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या बघतो। आता 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत ते आपण बघूया। बघा, इथे 3 5
3च्या नंतर लगेचच 5 ही मूळ संख्या आहे. मग बघा या दोघांचा विचार केला, यांची वजाबाकी केली, 5तून 3 वजा केले तर किती येतात? 2 येतात. म्हणजे 3 आणि 5 मध्ये 4 ही संयुक्त संख्या आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून मग 3 आणि 5 ही काय झाली? जोडमूळ संख्यांची जोडी झाली. 5च्या नंतर लगेच मूळ संख्या कोणती आहे? 7 आहे. मग या दोघांचा जर फरक काढला तर त्याच्यामध्ये 2 येते. बघा 7तून 5 गेले, 2 आले. 11 आणि 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73. मग या जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. सहमूळ संख्या. आता बघा मूळ संख्या झाल्या, संयुक्त संख्या झाल्या, जोडमूळ पण झाल्या. आता सहमूळ संख्या. मग सहमूळ संख्या म्हणजे काय? फक्त एक हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे ज्या दोन संख्यांचा जर आपण अवयव काढले तर त्या दोन्ही संख्यांमध्ये फक्त एकच सामायिक निघालं पाहिजे. सामायिक म्हणजे काय? समान. मग बघा आता 10चे आपण अवयव काढूया. 10 कुणाकुणाच्या पाड्यात आहेत? तर 1च्या पाड्यात आहेत, 2च्या पाड्यात आहेत, 5च्या पाड्यात आहेत आणि 10च्या पाड्यात आहेत. आता 21 कुणाकुणाच्या पाड्यात आहेत? 1च्या आहेत, कारण प्रत्येक संख्या 1च्या पाड्यामध्ये आहेच. मग 1च्या पाड्यामध्ये आहे 3 7 21, 7 21 आणि 21 1 21. बघा 1च्या 3च्या 7च्या आणि 21च्या एवढ्या 4 संख्यांच्या पाड्यांमध्ये आहेत. म्हणजे हे त्याचे अवयव झाले. आता या दोघांचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहेत. बाकी कोणत्या संख्या सेम आहेत का नाही? म्हणजे या दोघांमध्ये सामायिक कोणता अवयव आहे? सामायिक अवयव कोणता आहे? तर 1 आहे. सामायिक अवयव आहे 1. मग या दोघांना, या दोन्ही संख्यांना काय म्हणायचं? 10 आणि 21 या दोन्ही संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत. आता आपण काही प्रश्न घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा इथे पहिला प्रश्न, 1 ते 10 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? मग 1 ते 10 मधल्या मूळ संख्या किती? बघा मूळ संख्या 5 असणं गरजेचं आहे. 2 3 5 आणि हे 7. 1 ते 10च्या मधल्या एवढ्याच मूळ संख्यात. मग किती येते? हा 1 2 3 4. मग एकूण किती आहेत संख्या? 4. मग 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? मगाशीच मी सांगितलं, ज्यावेळेस मूळ संख्या लिहून गेल्या आत्ताच सांगितलं होतं. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती आहेत? 25. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 25 मूळ संख्या आहेत, 1 नैसर्गिक संख्या आहे आणि उरलेल्या बाकीच्या 74 संयुक्त संख्या आहेत. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्तही नाही? मग आपल्याला माहिती आहे 1 ही मूळ संख्या नाही आहे आणि 1 ही संयुक्त संख्या पण नाही. मग 1 ही कोणती संख्या? तर नैसर्गिक संख्या आहे. म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत? आता सांगितलं मूळ संख्या आहेत 25, 1 ही नैसर्गिक संख्या आहे 25 आणि 1 झाले 26. मग एकूण संख्या असतात 100. 100 मधून जर आपण 26 वजा केले तर उरले किती? 74. मग 74 काय आहेत? तर संयुक्त संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 91 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? मग आपल्याला माहिती आहे 1 ते 100 मध्ये फक्त 97 ही काय आहे? मूळ संख्या आहे. मग 97 एकच आहे. मग इथे उत्तर किती आहे? 1. पर्याय 1 ही संख्या आहे. म्हणजे 97 ही एकच मूळ संख्या आहे. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती मूळ संख्या समसंख्या आहे? मग आपल्याला माहिती आहे 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी सममूळ संख्या आहे. म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, 2 अंकी संख्येत एकक स्थानी 3 हा अंक असणाऱ्या मूळ संख्या किती? 2 अंकी संख्या पाहिजेत आणि एकक स्थानी 3 हा अंक. मग बघा 13 एकक स्थानामध्ये इथे 3 अंक आहे. 13च्या नंतर 23, 23च्या नंतर बघा 43, 43च्या नंतर 73, त्याच्यानंतर 83 एवढ्याच. मग बघा एकक स्थानी 2 अंकी ह्या सगळ्या 2 अंकी संख्येत आणि एकक स्थानी मात्र 3 अंक आहेत. मग अशा किती संख्या आहेत? 1 2 3 4 5. मग 5 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. पण आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा या पद्धतीने आपण आज मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि त्यावरील काही महत्त्वाची उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.